मध्य रेल्वे हद्दीपासून 30 मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी रेल्वेची ना हरकत प्रमाणपत्रे घेणं बंधनकारक असेल। विनापरवानगी बांधकाम ही अनधिकृत ठरवून नुकसान भरपाई न देण्याचा रेल्वेचा इशारा आहे। मुंबईमध्ये एसी लोकलमध्ये बिघाड झाल्यास पुढच्या स्थानकावर प्रवाशांना उतरवलं जाणार। मुलुंड एसी लोकलमधील बिघाड झाल्याच्या घटनेनंतर रेल्वेचा नवीन प्रोटोकॉल। पश्चिम रेल्वेवरती विना तिकीट प्रवासी 25% घटले तर दंडाची रक्कम दुप्पट केल्यानंतर परिणाम दिसला। किमान दंड 250 वरून 500 रुपये करण्यात आला। त्यामुळे विना तिकीट प्रवाशांना आळा बसलाय। 1 जून ते 12 जून या कालावधीमध्ये 1,78,547 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई झाली आहे। मीरा रोडमधील वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये दुर्घटना घडली। अंत्यसंस्कार सुरू असताना स्मशानभूमीच्या चिमणीचा काही भाग कोसळला। या घटनेमुळे स्मशानभूमीच्या देखभाल आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। मनसेच्या संदीप राणेंनी तीव्र नाराजी आता व्यक्त केलेली आहे। तर आरिक कफ परेड मेट्रो 3 मार्गिकेवर आता जिओ, एअरटेल आणि वोडाफोनच्या मोबाईल सेवा सुरू असतील। त्यामुळे प्रवाशांना संपूर्ण प्रवासादरम्यान अखंड मोबाईल नेटवर्कचा लाभ मिळणार आहे। नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांना सुरुवात होते। पहाटे 2:30 वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिल्या विमानाचं उड्डाण। नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षा अखेर संपली आहे। पुणे शहरातील पाणी कपात ही तुर्तास टळली आहे। आजपासून होणारी पाणी कपात महापौरांकडून रद्द करण्यात आली। आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा पालिकेचा विचार होता। पुण्यात पुन्हा एकदा डबल डेकर बसची चाचणी होणार आहे। ज्या मार्गावरती बीआरटी आणि मेट्रोची सेवा नाही अशा मार्गावरती डबल डेकर बस धावेल। पुण्यातील 10 मार्गांवरती या बसची चाचणी केली जाणार आहे। लोणावळा कर्जत दरम्यान दरड कोसळली, त्यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे। त्यामुळे एसटी महामंडळानं पुणे मुंबई मार्गावरील ई शिवाई बस फेऱ्या वाढवल्या। दररोज 80 ते 90 ऐवजी 130 फेऱ्या आता सुरू राहतील।